बायकोच असती आणि बायकोची इतकी साथ आहे की आयुष्यात कुणाची साथ नसन घरच्याची, पण बायकोची इतकी साथ आहे. हॉटेल भाग्यश्री नाद करतो का जेवायस लागतो हॉटेल भाग्यश्री. व्यवसाय करत असताना त्या व्यवसायाची मार्केटिंग करणं हे महत्त्वाचं असतं आणि सोशल मीडियाचं युग आहे. सोशल मीडियामुळे आपण पाहतोय की शून्यातून जी भरारी असते ती काय भरारी असते. काल परवाची एक सर्वसामान्य हॉटेल चालक आहे, भाग्यश्री हॉटेल. आपण सोलापूर धुळे मार्गावर जे तुळजापूर परिसरात असलेलं भाग्यश्री हॉटेल आहे, येथील जे मालक आहेत हे आपल्यासोबत आहेत. विशेष म्हणजे त्यांचं कसलंही शिक्षण न होता त्यांनी आज हे जे यश संपादन केलेलं आहे. खरं तर जे रोजगाराच्या शोधामध्ये असतात तरुण, त्या मंडळीसाठी खूप प्रेरणादायी आहे. काय सांगाल? आपण पाहतोय की व्यवसायामध्ये टिकायचं असताना खूप अडचणी येतात. कसं उभा केलं? काय जेव्हा चालू केलं तेव्हा भरपूर अडचणी आल्या, लय त्रास बी झाला. त्रासाला आपण पाठिंबा सह हे करून परत व्यवसाय उभा करून लोकांना जशी क्वालिटी दिली आपण अशी क्वालिटी मेंटेन केली. किती बी त्रास झाला तरी क्वालिटी काय सोडलेली नाही आपण 6 महिन्यात. अशी क्वालिटी, भरपूर मटण, उत्तम जेवण दिल्यामुळं आणि चांगला प्रतिसाद आपल्यालाही भेटलेला आहे. आमचा धाराशिव जिल्ह्याचा, तुळजापूर तालुक्याचा भरपूर प्रतिसाद भेटला आपल्याला. आणि धाराशिव जिल्ह्याची इतकी साथ भेटली मला. आज धाराशिव जिल्ह्याचं नाव आणि माझं नाव एकच झाल्यामुळं मला लय आनंद आहे. कारण की हॉटेल व्यवसाय करत असताना किंवा कोणता व्यवसाय करत असताना काय खबरदारी घेणं गरजेचं आहे? कारण की एखादं जी क्वालिटी असते ती कायमस्वरूपी टिकत नाही. ह्या अनुषंगाने आता क्वालिटी जी का टिकत नाही की ती वस्तात लावतात, पण आम्ही स्वतः नवरा बायको बनवत आहोत. आम्ही 6 वाजता उठतो, स्वतः खरेदी बकरी बी शेतकऱ्यापासून सगळ्यापासून खरेदी करून आणतो. स्वतः 6 वाजता येऊन स्वतः चुलीपशी, रातच्या 11 वाजता आम्ही चुलीपशी. आम्ही स्वतः सगळी सर्व्हिस वगैरे सगळ्यावर ध्यान ठेवून क्वालिटी स्वतःच्या हाताची आपली कशी मेंटेन होईल, जास्त अजून किती चांगलं करणं होईल त्याच्यावर ध्यान असतं आमचं. बाकी वस्तूवर ध्यान देत ना, कोण ट्रोल केलं, कोणी काय म्हणतंय त्याच्यावर ध्यान नाही, फक्त क्वालिटीवर क्वांटिटीवर. आणि गिराईक कसं माझं वाढन माझं त्याच्यावर ध्यान असते फक्त. आपला व्यवसाय आजकाल काय आहे की व्यवसाय करत नाही कोण, आणि व्यवसाय केला तर थोडे पैसे आले की ते पैसे कुठं उडत्यात ह्यांचेच लोकांचे लक्षण असतं. आमचं तसं काय नाही. आमची बायकोची एकच इच्छा आहे, व्यवसाय करताना आपण जेव्हा करायला लागलो की समोरच्याला वाटवणे की फालतूक नाद आहे काय नाही, आपल्याला काही सध्या नाही. आपल्याला फक्त एकच आहे की व्यवसाय म्हणजे व्यवसाय. व्यवसाय करून कसं प्रगती होईल आणि कसं आपलं नाव चांगलं होईल त्याच्यावरच ध्यान आहे. आणि जे लोक आपल्यापाशी जेवायला आवर्जून येते ती किती खुश होऊन जाते त्याच्यावर पक्क ध्यान आहे आमचं. आणि एक नंबर क्वालिटी देण्यात ह्याच्यावरच आपलं मग नाही यावं. हॉटेल तर भरपूर आहेत, तुमच्याकडेच का लोक आहेत? क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे, आमचा स्वभाव आहे, आम्ही कोणाला काय बोलत बी नाव. नंबर एक क्वालिटी देतो. 250 रुपयात अनलिमिटेड देतो. ज्वारी बाजरी तांदूळ सूप रसा ओरिजिनल इंद्रायणी राईस खाईन तितका देतो गिरायकाला. त्यात काय भेळ मिसळ नाही, लोकांनी काय टाकत नाव. स्वतः बनवलेली चटणी, स्वतः बनवलेलं सगळं असतं, त्याच्यामुळे लोकांना त्रास बी होत नाही. लोक जास्त अजून रशात येडे आहेत कारण की रसा आपला चांगला असतो आणि गिरायकाचा परिस्थिती इतका चांगला आहे. गिरायक एकदा गेलं तर कमीत कमी त्या दुसऱ्या दोस्ताला 10 घेऊन येतो. गावात गेले की चर्चा करते की हॉटेल भाग्यश्रीला जेवण नंबर 1 आहे, पौष्टिक आहे बाबा, आपल्याला त्रास काय होत नाही. त्याच्यामुळे इतकं गिरायक आहे मला की देवाच्या कृपेनं एक नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी सांभाळल्यामुळे भरपूर गिरायक आहे. किती लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला? आता माझ्यापाशी इथं 29 लोक आहेत, 6 बाया आहेत, 15 वेटर आहेत, 5 हेल्पर आहेत आणि 5 माझे अशीच माणसं आहेत साफसफाईला. असे 29 कामगार आहेत. शिक्षण नाही, काही नाही, कसं चालवत? काय नाही, अंगठा छाप जाऊन नवरा बायको. शिक्षणाची जरूरत काय आहे त्याला? व्यवसाय करताना शिक्षणाची जरूरत नाही, फक्त जिद्द पाहिजे आणि मनावर ताबा पाहिजे की आपल्याला हे आज करायचंय. यात काय का होणार, किती लोकांना काही बी केलं तर हे टिकून ठेवायचं एवढं जिद्द पाहिजे. शिक्षण करणारे भरपूर आहेत, पण आपण अंगठा छाप असले म्हणून काय होत नाही, फक्त की जिद्द पाहिजे. आज आपल्याला काहीतरी बनायचंय आणि काहीतरी करायचंय, त्याची जिद्द पाहिजे. त्याच्या पाय आज आम्ही इथं आहोत. आणि साथ देणारी खरी म्हणलं तर माझी बायको आहे. कारण की माझ्या बायकोने व्यवसायाचं टुकड्यात घालून आज ढावरा चालू करायचं म्हणलेली माझ्या बायकोमुळे आज इतक्या हे आहे. आणि खांद्याला खांदा मिळून माझी बायको राहते. व्यवसायात झालं, आम्ही कुठं खरेदीला चाललो, आमची बायकोच असते. आणि बायकोची इतकी साथ आहे की आयुष्यात कुणाची साथ नसन घरच्याची, पण बायकोची इतकी साथ आहे. आणि स्वतः बायको आपली चुलीपाशी असती, आम्ही दोघं मिळून दोन्ही कामं करतो आणि कुठे बी चाललो तर दोघंच कामं करतात. त्याच्यामुळे बायकोची इतकी साथ आहे का त्याचा मी सांगू बी शकत नाही की बायको माझी काय आहे. म्हणजे माझी ताकद जी आहे खरी माझी बायको आहे. ते तुमचं एक डायलॉग आहे का? हॉटेल भाग्यश्री नाद करतो का जेवायस लागतो हॉटेल भाग्यश्री. गाड्या भरपूर आहेत, पण हीच गाडी का चॉईस केली?
ही गाडी म्हणजे आपली एक अरमान होतं. माझ्या मुलीची ख्वाहिश होती, माझ्या बायकोची ख्वाहिश होती, म्हणून तिला बर्थडेला गिफ्ट केली. कारण की आज काय झालेलं आहे की प्रत्येक जण म्हणतंय ही करतंय ती करतंय, भरपूर जणांना काय काय म्हणले, त्याच्यासाठी मी खास गाडी घेतली. आणि ती गाडी घेतल्यामुळे इतका आनंद झालाय. आज मला लाख 2 लाख फोन आल्यात, इतके शुभेच्छा दिल्यात, सगळ्याच्या मनापासून आभार आहेत. आणि इतकं मला मोठं केल्यामुळं हार महाराष्ट्रामधल्या जितके माझी तरुण पिढी आहे, जितके महाराष्ट्रामधले महिला वर्ग आहे, आमचा बहीण भावंड आहेत आमचे, त्यांचा मनापासून आभार आहे की मला इतका सन्मान दिल्याबद्दल. शेवटचा प्रश्न आहे, जे व्यवसाय करतात त्यांना काय संदेश असतो? व्यवसाय करणारा व्यवसायच करावा. आज 4 पैसे आले की व्यवसाय करणार काय करतो, गाडी घेतो, कुठं लांब फिरायला जातो, कुठं बारवर जातो, कुठं थिएटरला जातो. ती काय सध्या करणार का? आज व्यवसाय करा, आपल्या लेकरांना सांगा की व्यवसाय केल्यावर काय होतंय, प्रगती करा. की जरा संदेश द्या, आज जवान पिढीला संदेश द्या तुम्ही की बाबा व्यवसाय करा, व्यवसायातनं काहीतरी निर्मिती करा. आज आपले तरुण पिढी काय करते, थोडा व्यवसायामध्ये पैसा भेटला की ह्या दोस्ताला घे गोव्याला जा, ह्या दोस्ताला घे बंबईला जा, इकडं जा तिकडं जा, पैसा उडव, कुठं मोटरसायकल घेऊन फास्ट फिर, कुठं जास्त फालतूपणा कर. ती काय सध्या करणार का? आज आपल्या माता बहिणी रस्त्याने फिरत असताना आज आपला जवान वर्ग काय करतो, घेतो गाडी फास्ट घेऊन जातो ती या समोरनं, उगाच शान मारतो. ती काय सध्या करणार का भावानो? व्यवसाय करा, व्यवसायामध्ये आपण किती वाढचाल, व्यवसाय केल्यावर काय होतं हे माझ्याकडून अंगठा छाप माणूस आहे, त्याच्याकडून बघा प्रयत्न घ्या. हीच तुमच्या भावाचे आदर्श प्रयत्न आहे. तुम्हाला फक्त व्यवसाय करताना आपले आई बाप जेव्हा आपल्याला शिकवत्यात, शाळा शिकवली असन या ना शिकवली असन, आज आपला शेतकरी वर्ग आहे, भरपूर आई बापाची ही असते की बाबा आपला मुलगा पोलीस मध्ये भरती व्हावं, या मिलिटरी मध्ये भरती व्हावं, माझा मुलगा चांगला व्यवसाय करून आमचं नाव कमवावं, या शेती चांगली करावं. पण आजकालची मुलं काय करतात, आई बापापाशी 25 एकर शेती आहे, त्यातलंच तुकडं कसं विकू आणि तीच खर्च कसं करू ही करतात. पण ती काय करणार मित्रांनी, व्यवसाय करा, व्यवसाय करून दाखवा. व्यवसाय केल्यावर आई बापालाही म्हणा मी तुमची संपत्ती आहे तशी ठेवून माझ्या व्यवसायावर मी आज तुम्हाला काय केलंय, आणि आई बापाला इतक्या लांब नेऊन ठेवा की आई बापाचं नाव जिथं तिथं झालेलं आहे. धन्यवाद. तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. आपण पाहतोय की यांचं जर शिक्षण पाहिलं, दोन नवरा बायको आहेत, शिक्षण काहीच झालेलं नाहीये, परंतु त्यांनी व्यवसायामध्ये खूप मोठी भरारी घेतलेली आहे. सकाळपासून त्यांचं जे पूर्ण कुटुंब असतं या ठिकाणी त्यांचं जे दैनंदिन कामं असतात ते स्वतः करतात, आणि हीच ती गाडी आहे. या गाडीमुळे जे भाग्यश्रीचे मालक चर्चेत आलेले आहेत. व्यवसाय करत असताना त्या व्यवसायामध्ये सातत्य महत्त्वाचं असतं. जिद्द चिकाटी जर असेल तर कोणत्याही व्यवसायामध्ये आपण यश संपादन करू शकतो. कॅमेरामन रवींद्र गंधर्वसोबत मी जालिंदर भांडे, तुळजापूर.